वेगवान वाटचाल आहे ती अधिक वेगाने म्हणजे खऱ्या अर्थाने दुप्पट क्षमतेने आणि चौपट वेगाने या ठिकाणी आम्ही करू। याची सुरुवात मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे आणि त्यामुळे यामध्ये आमची जी काही रोज दररोज बातम्या येत असतात त्या बातम्यांकडे काय आम्ही लक्ष देत नाही। म्हणजे बातम्या म्हणजे तुमच्याकडे नाही, जे बातम्या देणारे आहेत त्यांच्याकडे, कारण त्यांनी तर आमच्यावर आरोपच केले। आतापर्यंत 2.5 वर्षामध्ये एकही दिवस असा गेला नाही की आरोपाशिवाय गेला। सरकार आता बदललं, लोकांनी शिक्कामोर्तब केलं, ते लोक म्हणाले की आता निवडणूक आयोगाने आम्हाला फसवलं, सुप्रीम कोर्टाच्यावर आरोप केले, मग ईव्हीएम वर आरोप केले, जेव्हा ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली, जेव्हा हरतात तेव्हा ईव्हीएम वर दोष देतात। हे सगळं करत करत आतापर्यंत आलं, परंतु आम्ही कुठल्याही आरोपाने कामाने उत्तर दिलेलं आहे। यावेळेस देखील आम्ही काम करत राहणार, त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला सरकार समर्थ आहे। त्यांनी साधक बाधक चर्चा केली पाहिजे आणि या ठिकाणी या जनतेसाठी आपण जे काय अधिवेशन घेतो त्यांना आपल्याला न्याय दिला पाहिजे। आणि बाकी चहापानाच्या वर तर त्यांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार घातलेला आहे, परंतु चहापान म्हणजे एक संवाद असतो, चर्चा असते, परंतु विरोधी पक्षाने तो कायम आपला जो काय हट्ट आहे तो कायम ठेवलेला आहे। मुद्द्यांवर त्यांनी चर्चा करावी, काही प्रॉब्लेम नाही, परंतु सूड भावनेतून द्वेष भावनेतून टीका केली तर त्याला देखील तसंच उत्तर दिलं जाईल। कारण शेवटी एक मर्यादा असते टॉलरेट करण्याची आणि प्रत्येकाची एक सहनशीलतेची क्षमता असते। त्यामुळे विकासाच्या बद्दल बोलावं, राज्याचा विकास सुरू आहे, विकासामध्ये त्यांनी सहभागी व्हावं, तेच रडगाणं गाण्यापेक्षा आमच्यासोबत विकास गाणं गावं, आम्ही त्यांचं स्वागत करू। कारण शेवटी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जे आहे ही रथाची 2 चाकं आहे। आम्ही विरोधी पक्षाला कमी हे मोजत नाही, बाबा त्यांना अंडर एस्टिमेट पण करत नाही। त्यांची संख्या जरी कमी असली तर शेवटी आम्ही नाही केलं, ते जनतेने केलं। जनतेने हे सगळं जो काही निकाल दिलेला आहे ते म्हणाले जनतेच्या दरबारात जाऊ। आम्ही जनतेच्या दरबारात तेही गेले, आम्हीही गेलो आणि मग आमचं म्हणाल किंवा अजितदादांचं म्हणाल तर आता खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे। त्यामुळे मला या ठिकाणी जास्त काय बोलायचं नाही, पण मला एवढंच सांगायचं आहे की ज्या काही बातम्या मुद्दामून या ठिकाणी पेरल्या जातात त्या आम्हालाही कळतात आणि ज्याच्याशी कुणाचा संबंध नाही त्याचंही नाव जोडलं जातं आणि म्हणून तुम्ही पण एक बाजू ऐकून तसंच तुम्ही बातम्या देत असता। त्यामुळे काय, ज्यांच्यावर विश्वास नाही लोकांचा, ज्यांची विश्वासार्हता संपलेली आहे ते खोट्या बातम्या देतात आणि तुम्ही खोट्या बातम्या छापता। त्यामुळे खरं म्हणजे एक लोकशाहीमध्ये एक चौथा म्हणजे तुमचा खरं म्हणजे पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यावरची देखील विश्वासार्हता कमी होऊ नये असं आमचं मत आहे। त्यामुळे